आमचे हृदयापासून आणि आगत्याचे स्वागत केले, त्यास उत्तर देण्यास मी येथे उभा आहे. शब्द सुचत नाहीत, हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा संन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. नाना धर्मांचे उगमस्थान जो हिंदू धर्म, त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. आणि अधिक काय बोलू, अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या, सर्व संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू नरनारींच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. या व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना काही सन्मान्य वक्त्यांनी असे मत प्रकट केले आहे की दूरदूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरविणारे म्हणून गौरवास पात्र होत आहेत. यात कोणताच संशय नाही. त्या वक्त्यांचेही मी आभार मानते. जो धर्म समस्त जगताला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणे या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आला आहे, त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. अन्य धर्मियांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो असे नाही, तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही धर्माच्या अथवा कोणत्याही जातीच्या निराश्रितांना ज्या धर्माने आसरा दिला, त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्या वर्षी रोमनांच्या निष्ठुर अत्याचारामुळे यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले, त्याच वर्षी काही यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले. माझ्याच जातीने त्यांना सादर हृदयाशी धरले आहे. हे सांगताना मला भूषण वाटत आहे. वैभवशाली पारशी जातीच्या लोकांना ज्या जातीने आसरा दिला व आजही जो धर्म त्याचे प्रतिपालन करीत आहे, त्या धर्मात मी जन्मास आलो आहे. बंधूंनो, लक्षावधी हिंदू नरनारी ज्या स्तोत्राचा प्रतिदिन पाठ करतात व मीही ते स्तोत्र माझ्या लहानपणीपासून म्हणत आलेलो आहे, त्या स्तोत्रातील काही ओळी मी तुमच्या समोर उद्धृत करीतो. रुचिंना वैचित्र्यात रुजू कुटील नाना पथजुषाम, रुचिंना वैचित्र्यात रुजू कुटील नाना पथजुषाम, नृणाम एको गम्यः त्वमसि पयसाम अर्णवैव, नृणाम एको गम्यः त्वमसि पयसाम अर्णवैव. ज्याप्रमाणे भिन्न भिन्न उगमातून निघणारे विभिन्न जलप्रवाह अंती सागरास मिळून एक होऊन जातात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गाने जाणारे सर्व पथी प्रभो अंती तुलाच येऊन मिळतात. गीतेत भगवान श्रीकृष्ण उद्घोषित करतात, ये यथा मा प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहं मम, ये यथा मा प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहं मम, वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः, वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रत येईनात का? मी त्याच भावाने त्यावर अनुग्रह करीत असतो. अर्जुना, लोक चोखाईत असलेले सर्व मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात. अर्जुना, लोक चोखाईत असलेले सर्वच मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात. आजची ही अपूर्व महिमाशाली सर्वधर्म परिषद वरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करीत आहे. पंथाभिमान, स्वमतांधता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेळ यांनी आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाळ अंमल गाजविला आहे. संस्कृतीचा विध्वंस करून राष्ट्रेच्या राष्ट्रे हताश करून सोडले आहे. जर आज हे राक्षस नसते तर मानव समाज आज आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता. पण आता त्याचीही घटका भरली आहे. आणि मला अशी उत्कट आशा वाटते की या धर्म परिषदेच्या सन्मानार्थ आज प्रातःकाळी निदारित झालेल्या घंटानाद समूह धर्मवेडाची धर्माच्या नावाखाली शस्त्राने वा लेखणीने केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या छळाची व एकाच लक्ष्याकडे वेगवेगळ्या मार्गाने जात असलेल्या प्रत्येक व्यक्तीतील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या सर्व भावनांची मृत्यू घंटाच ठरेल. या भारत भूमीतील पुत्राचे तुम्ही विचार ऐकले त्याबद्दल तुमचे आभार.